अयोध्येमध्ये राम मंदिर की बाबरी हा तब्बल 3 दशकांचा वाद आहे आणि त्यातच ती वास्तू बुद्ध मंदिर असल्याचा दावा अनेकदा करण्यातही आलाय। याच दाव्याला आज रामदास आठवलेंनी दुजोरा दिलेला आहे। पाहूयात आपण। अयोध्या कुणाची, राम की गौतम बुद्धाची? अयोध्येमध्ये आधी बुद्ध नंतर राम, रामदास आठवलेंचं विधान। पूर्वी त्या ठिकाणी बुद्ध मंदिर असल्याचे पुरावे आहेत, त्यानंतर त्या ठिकाणी राम मंदिर आलेलं आहे। अयोध्येमध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळा अवघ्या काही दिवसांवर आला। राम मंदिर आणि बाबरी मशीद असा 3 दशकांचा वाद संपतोय। मात्र केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंच्या वक्तव्यामुळे एका नव्या वादाला तोंड फुटलंय। आम्ही एखादं जे मंदिर आहे ते आमच्या बळावर आम्ही त्या ठिकाणी उभं करण्याचा प्रयत्न करू अयोध्येच्या आजूबाजूला। हे वादामध्ये पडून आणि आपण समाजामध्ये फूट पाडणे योग्य नाही, म्हणून आम्ही काय त्या वादामध्ये पडलेलो आणि हा सगळा इतिहास आहे। म्हणजे पूर्वी त्या ठिकाणी बुद्ध मंदिर असल्याचे पुरावे आहेत आणि ते उत्खननामध्ये बुद्धाची अवशेषं सापडलेली आहे। तरीही त्याला 2500 वर्ष झाली, त्यामुळं त्यानंतर त्या ठिकाणी राम मंदिर आलेलं आहे। बाबरी मशिदीच्या जागेवर आधी गौतम बुद्धाचं मंदिर असल्याचा दावा अनेकदा करण्यात आला, पण हा दावा का केला जातो ते पाहूया। 2020 मध्ये राम मंदिराच्या निर्माणासाठी त्या जागेवर सपाटीकरण करण्यात आलं। यावेळी आढळलेले मंदिराचे अवशेष आणि खंडित मूर्तींमुळे वाद निर्माण झाला। मंदिराचे अवशेष सम्राट अशोकच्या काळातील असल्याचा दावा करण्यात आला। मंदिराचे अवशेष बौद्ध धर्माशी संबंधित असल्यामुळे मंदिरातील मूर्ती गौतम बुद्धाची असल्याचं सांगण्यात आलं। दरम्यान मिळालेले अवशेष हिंदू मंदिराचे असं ठामपणे म्हणणं कठीण असल्याचं अनेक जाणकारांचं म्हणणं आहे। इथं जैन किंवा बौद्ध मंदिर असण्याची शक्यताही फेटाळली जाऊ शकत नाही, असं काही पुरातत्व शास्त्रज्ञ म्हणतात। मात्र पुरातत्व विभागानं आपल्या निरीक्षणाच्या दरम्यान तिथं राम मंदिर असल्याचं नमूद केलंय। राम मंदिराच्या अवशेषांची पाहणी पुरातत्व विभागाच्या वतीनं करण्यात आली होती। मंदिर की मशीद या शोधकार्याची धुरा के मोहम्मद यांच्या खांद्यावर होती। अवशेषांच्या अभ्यासानंतर वास्तू हिंदू मंदिराशी संबंधित असल्याचं मत के मोहम्मद यांनी व्यक्त केलं होतं। पुरातत्व विभागाच्या मताला मुस्लिम पक्षकारांनी आणि डाव्यांनी विरोध दर्शवला होता। मात्र के मोहम्मद स्वतः मुस्लिम असल्यामुळे ते केंद्र सरकारच्या पथ्यावर पडल्याचं म्हटलं जात होतं। यामध्ये मुघल बादशाह अकबराच्या दरबारामधील अनेक प्राचीन ऐतिहासिक दस्तावेज शोधून त्याचं संरक्षण करण्याचं श्रेय के मोहम्मद यांना दिलं जातं। यामध्ये मुघल बादशाह अकबराच्या दरबारातील संदर्भही त्यांनी शोधून काढले होते। यात वादग्रस्त ठिकाणी भगवान रामाची पूजा होत असल्याचा उल्लेख होता। पुरातत्व विभागानं केलेल्या सर्वेक्षणाचा आधार घेत सुप्रीम कोर्टानं विवादित जागा ही राम मंदिर ट्रस्टच्या ताब्यात सोपवली। याच जागेवर आता भव्य दिव्य राम मंदिर उभं राहत आहे। पण राम मंदिरावरून वादग्रस्त वक्तव्यांमुळे पुन्हा इतिहासाची थडगी बाहेर येत आहे। अवघ्या काही दिवसांमध्ये रामलल्ला त्या वास्तूमध्ये विराजमान होती। यानंतर मंदिर, मशीद आणि बुद्ध मंदिराचा वाद थांबेल अशी आशा। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।